आरोग्य विभागातील डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच काही दिवसापूर्वी डाटा एंट्री ऑपरेटर्स यांनी न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. त्याबद्दल जाहीर सूचना देण्यात आलेली आहे. तर ती जाहीर सूचना काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम या चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही तो चॅनल देखील सबस्क्राईब करू शकता. पहा 30/5/2024 रोजी हा लेख आलेला आहे पेपरमध्ये. पहा या ठिकाणी सन 2014-15 मध्ये ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम केलेबाबतचे मानधन अदा केले बाबत. म्हणजे जे काही आरोग्य संस्थेमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आहेत त्यांच्या मानधनाबद्दल या ठिकाणी जाहीर सूचना देण्यात आलेली आहे. पहा आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून दिनांक 6/2/2014 रोजीच्या कार्यादेशान्वये ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस मुंबई यांना मनुष्यबळ सेवा पुरवण्याबाबतचे कार्यादेश देण्यात आले होते. तर 6/2/2014 रोजी त्यांना बाह्य सेवेअंतर्गत मनुष्यबळ सेवा पुरवण्यासाठी आदेश देण्यात आले होते. सदर आदेशान्वये प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय तसेच स्त्री रुग्णालय विभागातील संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय इत्यादी ठिकाणी एकूण 2298 डाटा एंट्री ऑपरेटर यांची कंत्राटी तत्वावर ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस मुंबई यांच्याकडून नेमणूक करण्यात आली होती. एकूण डाटा एंट्री ऑपरेटर होते 2298 यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सदर कायदेशाच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे प्रकरण दाखल करण्यात आले होते. माननीय उच्च न्यायालयामार्फत सदरच्या प्रकरणावर श्री M.G. गायकवाड यांची लवाद म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पहा हे जे प्रकरण आहे ते प्रकरण पगारीसाठी असणार आहे. सदर प्रकारच्या अनुषंगाने लवादकडून दिनांक 5/5/2022 रोजी ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस मुंबई यांना देण्यात आलेली रक्कम वार्षिक 12% व्याजासह अशी एकूण 18,20,01,646 रुपये इतकी अदा करण्यात आली होती त्यांचा पगारासाठी. तसेच अदा करण्यात आलेली होती. रक्कम अदा करण्याबाबत निकाल पारित करण्यात आला. सदर निकालाच्या अनुषंगाने आयुक्तालयाकडून दिनांक 31/3/2014 रोजी पर्सनल सर्व्हिसेस मुंबई या संस्थेस आयुक्तालयाकडून अदा करण्यात आली आहे. तरी ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस या संस्थेने विविध आरोग्य संस्थांच्या ठिकाणी जे काही डाटा एंट्री ऑपरेटर नेमलेले त्यांचे मानधन अदा करण्याबाबत संस्थेत आयुक्तालयाच्या दिनांक 22/5/2024 रोजीच्या पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे. म्हणजेच जेवढे काही डाटा एंट्री ऑपरेटर आहेत त्यांना पेमेंट्स अदा करा किंवा मानधन अदा करा अशा प्रकारचा आदेश त्यांना देण्यात आलेला आहे. ही सदरची माहिती सर्व संबंधित डाटा एंट्री ऑपरेटर यांना व्हावी. तसेच ईगल संस्थेकडून मानधनाची रक्कम सर्व डाटा एंट्री ऑपरेटर यांना प्राप्त करून घ्यावी. ईगल संस्थेकडून मानधनाची रक्कम सर्व डाटा एंट्री ऑपरेटर यांनी प्राप्त करून घ्यावी याकरिता सदरची माहिती सूचना प्रकाशित करण्यात येत आहे. तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. भरपूर जुनी आहे परंतु या ठिकाणी प्रकाशित झालेले आहे. त्यांचा जो पेमेंट आहे तो पेमेंट रखडलेला आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर जे काही आरोग्य विभागातील कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनी समोरच्या व्यक्तीला शेअर करतील जेणेकरून ज्या काही व्यक्तींचं मानधन अडकलेलं आहे त्यांना माहिती होईल आणि त्यांचं मानधन त्यांना मिळून जाईल. हे तुमचं कर्तव्य आहे. जो माणूस हा व्हिडिओ पाहत आहे त्यांचं कर्तव्य आहे की समोरच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करणे. कारण कदाचित त्यांना माहिती नसेल तर त्यांना माहिती होईल आणि त्यांचं जे मानधन अडकलेलं आहे त्यांना ते मिळून जाईल.